अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरामधील औरंगापुरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी औरंगापुरा येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान संगीताच्या तालावरती ठेका धरला। यावेळेला सावे यांनी रामायणामधील पात्रांची वेशभूषा धारण केलेल्या लहान मुलांना लाडू भरवत आनंद देखील व्यक्त केला। भारत देशामध्ये 500 वर्षापासून प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं असं प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक व्यक्तीचं असं स्वप्न होतं। आणि आज देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्व जनतेचं स्वप्न आज पूर्ण केलेलं आहे। अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजींचं आज मंदिर, त्यांचं आगमन होते आणि मला नक्कीच खात्री आहे की सर्व देशभरामध्ये आज एक आनंद उत्सव साजरा होतोय, एक आगळी वेगळी दिवाळी साजरी होते आणि प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती हा आज अतिशय आनंदी आहे, अतिशय उत्साहात आहे। आणि हा राम जन्मभूमीमध्ये होणाऱ्या या उत्सवामध्ये आज सगळेजण अतिशय जोशात आणि आनंदाने हा सण साजरा करतात। मी सर्व देशभरातील व्यक्तींना, सगळ्यांना विनंती करेन की आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या आपण सर्व नागरिकांना मी सांगेन की आपण आजचा हा जल्लोष, प्रभू रामचंद्रजींच्या आगमनाचा जल्लोष आपण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा। धन्यवाद। जय श्रीराम।